त्यांनी केली। गेली 8 तारखेपासून आम्ही महाराष्ट्रामध्ये दौरा करतोय। हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे मला वाटतं आशाताईंना त्याची थोडीफार कल्पना असेल, पण अशा पद्धतीने झेंडा दाखवण्यापेक्षा त्या दादांकडे जरी आल्या असता तरी दादांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं। मला असं वाटतं की ही एक स्टंटबाजी आहे की आशाताई स्टंटबाजी करत आहेत आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना सुद्धा त्यांनी एका महिलेला अशा पद्धतीने उपमा देणं हे कितपत योग्य आहे? कारण ताईंनी सुद्धा त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांसाठी होणाऱ्या अवमानासाठी केलेला हा आवाज होता। कोणत्याही प्रकारच्या पक्षाच्या बैठकीसाठी त्यांचा विरोध नव्हता हे त्यांनी सातत्याने सांगितलेलं आहे। झेंडे दाखवून निषेध व्यक्त केलाय, विश्वासात घेतलं नाही जात अशी मोठी घोषणाबाजी देखील त्यांनी केली। गेली 8 तारखेपासून आम्ही महाराष्ट्रामध्ये दौरा करतोय। जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं ज्या भागामध्ये आमदार आहेत, ज्या तालुक्यामध्ये आहे, तिथले प्रश्न सोडवणं, जाणून घेणं, यामध्ये पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे, त्या भागामध्ये कोणता मेजॉरिटीने विषय असेल त्याच्या संदर्भात संबंधित सर्व लोकांशी चर्चा करणं, असे ते उपक्रमाच्या माध्यमातून चालू आहे। हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे मला वाटतं आशाताईंना त्याची थोडीफार कल्पना असेल, पण अशा पद्धतीने झेंडा दाखवण्यापेक्षा त्या दादांकडे जरी आल्या असता तरी दादांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं। मला असं वाटतं की ही एक स्टंटबाजी आहे आणि दादा कोणीही आलं, नाव गाव जात धर्मपात काही विचारत, पक्षही विचारत नाही, ज्याचं येईल त्याची तक्रार ऐकून घेतात आणि प्रश्न सोडवतात। इथे हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, त्याच्यामुळे असे स्टंटबाजीचे प्रकार मध्ये मध्ये होत राहणार आहेत आणि आम्हाला त्याचं विशेष वाटत नाही। ठिणगी पडण्याची अजिबात काही कारण नाही, कसली ठिणगी? हा पक्षाचा दौरा आहे, त्या प्रत्येक पक्षाला त्याचा अधिकार आहे पक्षाचा प्रचार करणं, पक्षाची विचारधारा पोहोचवणं। दादा पक्षाचे आमचे अध्यक्ष आहे, अध्यक्षाचा अधिकार आहे आम्हीतल्या आमदारांना भेटणं, त्याच्या मतदारसंघातले प्रश्न जाणून घेणं, आणि आजची बैठक होती ती त्या भागातल्या जनतेचे प्रश्न होते ते समजून घेण्यासाठी होते। त्यांचा काही प्रश्न असेल तर त्यांनी दादांना येऊन भेटायला पाहिजे होतं। पर्यटनाची व्हिडिओ असतील, अधिकारी असतील, तर अधिकाऱ्यांना बोलून घेऊन हा कार्यक्रम करण्यात आला। मग हा पक्षाचा कार्यक्रम कसा, असा आरोप त्यांचा आहे। नागरिकांचे काही प्रश्न असतात तर जागच्या जागी सोडवता येतात, ही दादांची खासियत आहे। करतो सांगतो महिन्यांनी या असं होत नाही। तिथं अनेकांनी जे प्रश्न विचारले त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं संबंधित अधिकाऱ्यांना समोर विचारूनच त्याची उत्तरं दिली आणि लगेचच त्याच्यावरती तासात करा। काही त्या प्रश्नांना दादांनी सांगितलं मी दुपारपर्यंत तुमच्या भागात आहे, मला माहिती घ्या आणि हा प्रश्न सुटला पाहिजे ते सांगा। इतका त्याचा परिणाम अधिकारी जर असेल तर होतं। शासकीय कार्यक्रम हा कोणताच नव्हता, त्याच्यामुळे अशा स्टंटबाजी कोणी करून स्वतःला प्रसिद्ध करायचा उगाच काहीतरी प्रयत्न करू नये। आंबेगाव तालुक्यात महायुतीची बैठक खरं तर कार्यक्रमानंतर बोलवण्यात आलेली आहे, मात्र शिंदे सेनेने यावरती बहिष्कार टाकलेला आहे या बैठकीला। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरताना दिवसभराचे कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळच्या बैठका ह्या एकत्रित महायुतीच्या आहेत। सर्व बैठकींना उत्तम प्रतिसाद मिळाला। मला माहित नाही तर हे तुमच्याकडून समजते, अशा पद्धतीने होणार नाही, कदाचित चुकीची बातमी पण असू शकते। एकत्रित बैठका सगळीकडे आजपर्यंत तरी झालेल्या आहेत। मुख्यमंत्री महायुती ही भक्कम आहे, एकत्रित आहे आणि व्यवस्थित आहे। अशा कोणी जर विरोधक अफवा पसरत असतील तर ते चुकीचं आहे। राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना सुद्धा एका महिलेवर टीका करत असताना असं उदाहरण देत आहेत की आशाताई स्टंटबाजी करत आहेत। मला हे सांगायचं आहे की काल त्यांनी हे जे काही वक्तव्य केलं हे त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांसाठी केलेलं वक्तव्य आहे आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना सुद्धा त्यांनी एका महिलेला अशा पद्धतीने उपमा देणं हे कितपत योग्य आहे? कारण ताईंनी सुद्धा त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांसाठी होणाऱ्या अवमानासाठी केलेला हा आवाज होता। कोणत्याही प्रकारच्या पक्षाच्या बैठकीसाठी त्यांचा विरोध नव्हता हे त्यांनी सातत्याने सांगितलेलं आहे। ताई म्हणतात की दादा हे प्रत्येकाचं ऐकून घेतात, पण मग यामध्ये सातत्याने ताई सांगतात की आम्हाला पक्षाच्या बैठकीला विरोध नव्हताच कधी, आमचा विरोध हा शासकीय बैठकीला होता आणि शासकीय बैठक आणि पक्षाची बैठक समजण्या इतक्या आशाताई नॉनस्टॉप 4 वेळा निवडून आलेल्या 22 वर्ष राजकारण करणाऱ्या व्यक्ती आहेत, कोणी नवख्या व्यक्ती नाही आहेत आणि अशा व्यक्तीबद्दल आपण वक्तव्य करत आहोत। अशा व्यक्तीवर अन्याय झाल्यानंतर आपण अशा पद्धतीने बोलत आहोत तर आपण राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत। महिलांसाठी आपण बोलत असताना आपण महिलांचा विचार न करता पक्षाच्या नेत्याच्या बाजूनी बोलतोय, तर मग ताई सुद्धा पक्षाच्या नेत्यांच्या अवमानाबद्दल बोलवत्या, हा विसर त्यांना पडलाय का?
उद्या त्या सुद्धा ज्या वेळेला त्यांच्या पक्षाच्यासाठी आवाज उचलतील त्यावेळेला आम्ही सुद्धा फक्त आणि फक्त ताईंची स्टंटबाजीच चालली असं म्हणायचं आहे का? त्यांनी 10 वेळा सांगितलेलं आहे शासकीय बैठक आहे. ताईंनी शासकीय बैठकीमध्ये जर महायुती आहे तर महायुतीमध्ये कार्यकर्त्यांचा नेत्यांचा अपमान होऊ नये यासाठी सातत्याने आवाज उचललेला आहे. सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की तिथे पोलीस हजर असताना जर दादांसाठी ताई म्हणतायत की ताईंनी येऊन पुढे येऊन बोलावं, चाकणकर ताई बोलतायत, तर मग दादांचं सुद्धा कर्तव्य होतं. अजितदादा पवार माननीय आपले उपमुख्यमंत्री पालकमंत्री आपल्या पुणे जिल्ह्याचे यांचं सुद्धा कर्तव्य होतं की हा जो गदारोळ बाहेर चाललाय हा का चाललाय यासाठी 2 मिनिटं थांबून त्यांनी सुद्धा हा गदारोळ थांबवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या अपमानास्पद उचललेला अपमान चाललेला बघवला नाही म्हणून उचललेला हा जुन्नर तालुक्यातला प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेला आवाज होता आणि यामध्ये कुठेही कोणाला इजा झालेली नव्हती. परंतु आज या कालच्या या सगळ्या गोष्टींमध्ये आशाताई बुचकेंना धक्काबुक्की झाल्याने त्यांच्या मानेला जो झटका बसलेला आहे. त्याचबरोबर ताई सातत्याने बोलवते की पोलीस अशा पद्धतीने ट्रीटमेंट आज इथे 22 वर्ष राजकारण करणाऱ्या महिलेला देत आहेत, कार्यकर्त्यांना देत आहेत की अक्षरशः काठ्या घुसवलेल्या आहेत. आज तुम्ही बघितलं तर ताईंच्या पूर्ण पायांना सुद्धा त्या काठ्यांच्या निशाण्या आहेत. त्यांच्या मानेला सुद्धा आज धक्का लागलेल्यामुळे त्यांना ते सातत्याने चक्कर येत आहे, त्यांचा BP डाऊन झालेला आहे. ही सगळी परिस्थिती निर्माण न करता अडवण्याचं कार्य हे स्वतः माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं सुद्धा होतं. या गोष्टीला थांबवण्याचे प्रयत्न ते सुद्धा करू शकत होते. आणि चाकणकर ताई तुम्हाला सांगावं असं वाटतं की इतर अनेक विषय आहेत याच्याबद्दल बोलताना तुम्ही कधीच पटकन आम्हाला दिसत नाहीत, जरी तुम्ही राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्या तरी. पण आज एवढ्या कर्तृत्वान जुन्नर तालुक्याच्या रणरागिणी जिला म्हणतात त्यांच्याबद्दल तुम्ही एक शब्द वापरताय की स्टंटबाजी. ताई तुम्ही सुद्धा राजकारणामध्ये आहात, तुम्ही सुद्धा तुमच्या पक्षाचा धुरा सांभाळत आहात आणि असं करत असताना एका पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या महिलेसंदर्भात तुम्ही असे वक्तव्य करणं, तुम्ही सातत्याने बघाल तर BJPच्या आम्ही महिला मोर्चाच्या पदाधिकारी सातत्याने महिलांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल आवाज उचलत असतो. आम्ही तुमचा हा आवाज कधीच ऐकलेला नाही आहे, परंतु आशाताईंसाठी हे शब्द तुम्ही काढणं म्हणजे एका महिलेचा अपमान करणं. आणि तुम्ही जेव्हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून हे करताय त्यावेळेला हे तुम्हाला किती शोभताय ताई. तुम्ही सुद्धा उद्या या आज ताई ज्या दिशेला उद्या तुम्ही असणार आहात त्यावेळेला आम्ही सुद्धा हेच म्हणायचं का? सगळ्या महिलांच्या वतीने मला तुम्हाला हे विचारणं आहे की तुम्ही जर या पदावर आहात तर तुमचं पहिलं प्राथमिक कर्तव्य काय होतं ते तुम्ही पार पाडलेलं नाही आहात. उलट करवी तुम्ही ताईंवर जे आरोप आणि ताशेरे ओढलेले आहेत त्या ताशेऱ्यांबद्दल मला म्हणायचं आहे की तुमचा विसर पडतोय की तुम्ही एका पक्षाचे जरी नेतृत्व करत असलात तरी तुम्ही संपूर्ण राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहात. त्यामुळे बोलताना तुम्ही नक्कीच विचार करा, कारण आम्ही सुद्धा महिला मोर्चाच्या अधिकारी, मी सुद्धा स्वतः BJPची महिला मोर्चा मुंबई सेक्रेटरी आहे आणि सातत्याने BJPचा महिला मोर्चा महिलांसाठी कार्य करतो. तुमच्याकडून सुद्धा हीच अपेक्षा होती ताई. परत पुन्हा सांगते की महिलेबद्दल बोलताना 10 वेळा विचार करा आणि तीही अशा प्रकारची आशाताई बुचकेंसारखी सक्षम महिला आहे हे विसरू नका.